नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. नवी मुंबईतील नेरूळमध्ये परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीवर बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी हुसेन इमाम हसन शमसूला अटकही केली आहे. मात्र या घटनेचे धक्कादायक तितकेच धडकी भरवणारे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेत. ऐरोली येथील रहिवासी असलेली विद्यार्थिनी नेरूळ येथील एका महाविद्यालयात परीक्षेसाठी आली होती. यावेळी ती तिच्या मैत्रिणींसोबत कॉलेजजवळील बस स्टॉपवर उभी होती. दरम्यान हुसेन शमसूने अचानक येऊन तिच्यावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीने स्वतःचा बचाव करताना काचेची बाटली फुटली. ती फुटलेली बाटली मारेकऱ्याने तिच्या अक्षरशः पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला. अचानक खळबळ माजल्यानं आजूबाजूचे काही लोक मदतीसाठी आले. त्यावेळी लोकांना पाहून आरोपीने तेथून पळ काढला होता. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमी विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केलं आणि आरोपीला ताब्यात घेतलं. मात्र क्रूर कर्मा हुसेन शमसूचा निष्पाप तरुणीवर झालेला जीवघेणा हल्ला पाहून संवेदन मन सुन्न होतोय. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.